हाय फ्रेंड, आता आपण चाललेलो आहोत लोणावला आणि आपण चाललेलो कारवी बघायला. कुठे? कारवी बघायला. ती फुलं आलेली आहेत लोणावल्यामध्ये, तिकडे चाललेलो आहेत आम्ही. आणि आता आमच्या शेतावर पण ती कारवी आहे, पण आम्ही चाललो आहोत लोणावला खास काय तर कारवी बघायला. कारण तिकडे काय काय आम्ही एका स्कूटीवर 3 जण चाललेलो आहोत. हा गुड्डू, हा मिलन आणि अजून 2 जण येणार आहेत, प्रथमेश आणि नितेश. अजून त्यांना खूप टाइम लागेल. आता वाजलेले 11, म्हणजे तिथे जायला 12-1 वाजणार आणि तिथे फिरायला फुल ट्रॅफिक असेल, त्यामुळे कंटाळा तर खूप येईल. आणि बघूया आता काय होईल ते. खास कारवी बघायला म्हणजे तर काय बघायलाच नको कारवी. अरे कुठं राहिलोय, कधी येतील? बोलो, कॉल कर. नितेश असा माणूस आहे ना, तो सर्वात जास्त टाइमपास करणारा आमच्या ग्रुप मध्ये माणूस आहे. आमचा टायमिंग होता कितीचा? 9चा आणि वाजलेले 11. ते केस कापतील. किती लेट झाले आम्हाला. ते केस कापायला पैसे पण नाही, कोण पैसे पण नाही देत आणि आयटम पण नाही. फोन लावलेला आहे तर बघूया आणि ते उचलत नाही आहे, तर काय करणार? नक्की कुठे आयटमला फोन लावलास? वाट बघून यांचा कट्टाला आलेला आहे. आता वाजले 11:30 तरी अजूनही हेल्मेट घेऊन येत आहे. आणि कधी येतील काय माहिती. ते काय काय खाल्लं नाही, काय नाही, नुसतं चाललो. पैसे पण नाही जवळ. आणि आलेले आहेत प्रथमेश आणि नितेश. वाट बघत होते, आलेले आहेत बाबा, एकदाशी फायनली आलेले आहेत. आणि चला आपण जाऊया. आपला प्रवास चालू झालेला आहे आणि हा बघा, नितेश, प्रथमेश आणि मिलन, गुड्डू आणि मी 3 जण चाललेलो लोणावला. असल्या लोणावल्याच्या घाटामधून टिबल म्हणजे मिलनच्या काय डेअरिंग आहे ते तुम्ही बघू शकता. त्याचे डेअरिंग नाही, आता त्याला समजलेलं आहे की आपल्या काहीतरी होणार आहे, त्यामुळे पुढे बघूया काय होतंय. मिलन हसत आहे, नुसता हसत आहे. चला पुढे बघूया काय होतोय आणि कसं आपलं प्लॅनिंग होतोय. हाय फ्रेंड्स, हे बघा आमच्या इथले लोकेशन बघा, किती मस्त सुंदर लोकेशन आहे ना. हा नदी साईडला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत. तर ही बघा फुलं कशी आहेत, तुम्हाला दाखवतो मी. ही बघा आमच्या इथली किती सुंदर सुंदर फुलं आहेत. आता मिलनचा ब्रेकअप झालेला आहे आणि तो नुसता करतोय हा मोहब्बत गई बाढ. हम चले बाहेर में, पण ब्रेकअप झाला का कशी मध्ये होती? कोणतरी आयटम आता झालेला आहे, काय सांगू. ब्रेकअप झाल्यावर मिलन असा टेन्शन मध्ये येतो, तो काही पण बोलत असतो. मोहब्बत गई बाढ में, हम चले पहाड़ में. नजारा बघा, माणिकगड. हा आहे माणिकगड. माणिकगडवरचा नजारा बघा. आता आपण आलेलो आहोत नाश्ता करायला लोणावला आणि बघूया नाश्ता करत आहे मिलन नाश्ता करत आहे. सध्या त्यांनी 3 वडापाव खाल्लेले आहेत आणि हा 4था चालू आहे. मग हा घेतो, हा दुसरा. पहिला एक खाला, आता दुसरा. बस 2 बस. प्रथमेश निघालेला बघा कसा, शूज पुमा, ट्रॅक पुमा, टी शर्ट ॲडिडास, जॅकेट आहे तो मार्क आणि आता आम्ही निघालो.
चला तर आता वाजलेले आहेत 12. आलेलो सातगावला. हे सातगाव, इथे विठ्ठलाचं मंदिर आहे. विठ्ठलाचं मंदिर आहे ना, इथे जत्रा भरते सातगावची एकादशीच्या दिवशी. आणि हे मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे मंदिर आहे. आपण लोणावल्यामध्ये आलो. लोणावल्याच्या तर पुढे चाललेलो आहोत आणि आता आलेलो आहोत आपण टायगर पॉईंटच्या इथे. खूप ट्रॉफिक आहे बघा. ट्रॉफिक तर खूप आहे. ट्रॉफिक तर खूप लागलेली आहे आणि इथपासूनच ट्रॉफिक आहे, म्हणजे पुढे तर खूपच ट्रॉफिक जास्तच असेल. लोणावल्याच्या पुढे आलेलो आहोत आणि हा आहे आय लव्ह लोणावला. गुड्डू ब्लॉग करत आहे आणि बोलत होता काहीतरी, त्यामुळे तो काय बोलत नाही. आणि गुड्डू आयफोन. लोणावल्यामध्ये यायचा हाच कंटाळा. नुसती ट्रॉफिक ट्रॉफिक ट्रॉफिक, नुसती ट्रॉफिक, कंटाळा ट्रॉफिक. 1 तास ट्रॉफिक मध्ये जाईल. वाजलेले आहेत 1. अजून ट्रॉफिक मध्ये तिथून जायला 2 वाजतील आपल्याला. बघा व्ह्यू बघा. लोणावल्यामध्ये यायचे व्ह्यू, पण इथे एवढी गर्दी आहे की व्ह्यूची पूर्ण वाट लागून जाते. हे बघा, पूर्ण वाट लागून जाते व्ह्यूची. ही बघा पब्लिक किती आहे बघा. पब्लिक किती, नुसत्या बाईक. आणि मिलन खुश झालेला आहे कारण नुसत्या पोरी दिसतात त्याला. आणि आमचे नितेश आणि प्रथमेश कुठे गायब झाले, दिसतच नाही. मागे येऊन पण दिसत नाही. आणि नुसत्या फोर व्हीलर. ट्रॉफिक सध्या ट्रॉफिक जाम आहे. आणि असे मिलन कट मारून निघतोय गाड्यांना. हे बघा कशा कट मारून निघतो. आणि फुल ट्रॅफिक एकदम ट्रॅफिक जाम झालेली आहे. टायगर पॉइंटला एवढी गर्दी आहे आणि आम्ही थांबत नाही. आम्ही पुढे चाललेलोच आहोत, तरी बघा किती गर्दी आहे बघा. काय या गर्दीत मजा पण नाही, फोटो नाही येणार, काय नाही येणार. रियालिटी, नो रियल, ओनली रियालिटी. इकडे जरा फिलिंग एकदम मस्त गार येते. आणि बघूया. आणि गुड्डू नुसता आयफोन मध्ये व्हिडिओ काढत आहे, नुसता रील्स. त्याला गर्लफ्रेंडला दाखवायला नुसती कारवी घेऊन चाललेले आहेत लोक. आम्हाला काही घ्यायची की नाही माहिती नाही, तर बघूया. आम्ही कारवी घेणार आणि देणार कोणाला तो विषय आहे. काय नाही, पण आम्ही कारवी घेऊन जाणार. बरोबर. कारवीर फेस्टिवलला येत असताना जरा जपून या, कारण बघा अशी एवढी ट्रॅफिक आहे. काय हाऊस होतंय, गाडी चालवत आणि हाऊस होते, गाडी चालता चालत नाही. आणि एवढी गर्दी बेकार होती. चला आता आम्ही कारवेल बघायला आलेलो आहोत आणि खूप गर्दी, खूप म्हणजे खूपच गर्दी. बघा कारवेल तर आलेली आहे. ते आमच्या गावात पण दिसते, तरी पण काय आलोत आम्ही तेच नाही समजत. हे बघा ही फुलं मगाशीच तुम्हाला दाखवली मी. मगाशी तिथे रोड होते आमच्या. तरी बघा कारवी. चला मित्रांनो आता बघा ही कारवील बघा. कारवील ही फुलं तर आमच्या इथे पण भेटतात. काय गर्दी नुसता काय. हा इकडे नजारे बघा, नुसतं बघा किती लोक आहेत. फुलांच्या जास्त नुसती लोकच दिसतात.
नुसती लोक कारविलच्या जास्त माणसात दिसतात. काय कारविल दिस बघायला, जो तो येतो कारविल घेऊन जातो, काय दिसणार. आणि आम्हाला काही इथे ठेवलंच नाही, नुसती दगड. मिलन तर कंटाळलेला आहे, पूर्ण कंटाळलेला आहे मिलन. नाही लय वैताग आलो. हे बघा पूर्ण नुसती माणसा. कारविल काय काय नाही, नुसती दगडा आणि माणसा. लोकांना बघायला आणलं इकडे. बघा गुड्डू फुलांना फुलांना वास पण नाही. गुड्डूला वास पाहिजे फुलांचा आणि त्या कारवीला वास नाही येत, अशी त्याची कंप्लेंट आहे. देवा जरा कारवीमध्ये जरा चांगला सुगंध टाक. बघा ना आणलं इकडे तुम्ही. सध्याच मिलनला आत्ताच एका पोरीवर प्रेम झाला. तो प्रत्येक ठिकाणी त्याला प्रेम होतोय मुलीवर. कसला खुश आहे मिलन. सगळ्यांवर प्रेम होणार मिलनला. एक बाईक 3 दोस्त आणि आम्ही लोणावळ्यात आलेलो ट्रेनवरून. कसा प्रवास गेला तुम्हाला काय सांगू. इथे थांब तिथे थांब, इथे पोलीस आले हो इथे उतर, तिथे पोलीस आले हो तिथे उतर. गुड्डू निसता पोरी बघतोय. काय गुड्डू निसता पोरी बघतोय. चला लोकेशन तर भारी आहे, पण या तुम्ही. भरपूर गर्दी आहे, पण तुम्ही या तिथे. व्हिडिओ करायला भेटेल तुम्हाला सांगू शकत नाही, पण मजा येईल. कारण 7 वर्षातून एकदाच पुन्हा येतात असं समजलं आपल्याला, म्हणजे रील्सवरून आणि जे बोलतात त्यांच्यावरून. तिथे भरपूर कंटाळा आला, भरपूर गर्दी आहे. आम्ही तिथून 2 किलोमीटर पुढे चाललो. लास्ट टाइम आम्ही गेलो होतो पोरीगडला, त्याच्या आधी मला वाटतं आहे तो लोकेशन. तिथे जाऊन आपण बघूया. नक्कीच तुम्हाला एक्सप्लोर करू, तुम्हाला पूर्ण मजा येईल आमच्यासोबत. चला बघूया. चला आता आपण पुढे आलेलो नाही, इथे काहीच ट्रॉफिक नाही. आता आपण आंबे व्हॅली रोडला आलेलो आहोत आणि इथे पूर्ण काही ट्रॉफिक नाही, काय नाही. मस्त एकदम लोणावळ्यासारखी फिलिंग येते. हवा एकदम नॅचरल प्युअर. पण लोणावळ्यात सगळी गाड्या धूल हवा म्हणजे वाट लावलेली आहे नॅचरची. ते आपण एक लोकेशनला आलेलो आहोत आणि ती व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत खूप साऱ्या. तिथे आले आहोत आणि मिलन तर खूपच खुश आहे. ते बघा किती खुश आहे, एक नंबर खुश आहे. चला बघूया. आता पुढे चाललेलो आहेत आणि गुड्डूची एंट्री बघा, गुड्डूची एंट्री बघा. गुड्डू आलेला आहे आणि नितेश आणि प्रथमेश त्यांचं त्यांनाच नाही माहिती काय कुठे थांबलेत ते समजत नाही. गुड्डूला पेरूचा झाड दिसलेला आहे आणि त्याचा फेवरेट फल आहे पेरू. आणि पेरू आहे मागे. दोन वेळा पडलो आणि हे बघा काय नाही. कारवीत जरा व्हिडिओ चांगली आली असती, पण काय तुम्हाला सांगू. ही बघा आता सगळी इकडची कारवी आणि इकडची सगळी माणसं. तर कारवी बघा सध्या बघा ही आहे कारवी. ही 2-3 हफ्तेच आहेत. व्हिजिट करा कारवी फेस्टिवल 2024 लोणावळा आंबे व्हॅलीच्या इथे हा पॉइंट आहे. आणि तुम्ही लोणावळ्यात टायगर पॉइंट जवळ बघाल तर तिथे थोडीच आहे. आणि त्याच्या पुढे या आंबे व्हॅली जवळ तिथे तुम्हाला कारवी बघायला भेटेल. हा बघा व्ह्यू, पूर्ण व्ह्यू बघा कसा आहे. वाईल कर. प्रथमेश आणि नितेश काही येत नाही. आपण तर खूप मजा घेतली. कारवी मिलनने तोडली, बॅगेत भरली. आम्हाला येड लागलेला आहे एका गाण्याचं. तो मी नुसता रील्स मध्ये बघत असतो आणि त्या गाण्याचं नाव आहे क्यों गुनगुनाती हवाओं में, क्यों सरसराती राहों में, टुकुर टुकुर क्यों देखते हजारे तक बावरे. तर बघा मित्रांनो, नुसती कारवी. आणि हा नजारा फक्त तुम्हाला सह्याद्रीतच भेटेल आणि दुसरं कुठेच नाही भेटणार आहे. सह्याद्रीचा अनमोल रत्न आहे, ते तुम्हाला कुठेच नाही भेटणार. ते फक्त सह्याद्रीतच भेटतात. आणि गुड्डू ब्लॉक करतोय हे बघा दुकान. आणि फिलिंगच भारी. फक्त काय एकच नाराजगी आहे की पोर नाही सोबत. हा पोर नाही त्याच्यासोबत, त्याच्या दुःखाची गाणं सुद्धा आहे. तर मित्रांनो बघा आता बघा एक नंबर पूर्ण फॉग आलेला आहे. आणि तुम्हाला जसं बोललेलं की थोड्या लांब फॉग आहे, तर हे बघा इथे फॉग आलेला, पूर्ण फॉग आणि फॉगच झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आता पूर्ण एकदम फील एकदम. सध्या एक मुलगी आवडलेली आहे आणि तो तिथेच आहे, त्याला तिथून कुठे जाताच येत नाही. तर आपण पुढे बघूया, आपण एकटंच चालत जाऊया आणि पुढे फॉगचा आनंद घेऊया. तुम्ही या त्या मिलन नित्याला घेऊन या पुढे बघूया. हा बघा फॉगी एरिया आहे, तर पूर्ण फॉगी एरिया. ते बघा फॉग, पूर्ण फॉग. आणि आपण आता इथून निघणार आहोत थोड्या वेळातच, त्यामुळे थोड्या वेळात थोडा मज्जा करून जाऊया आपण.
पोजिंग साठी झाड भेटलेलं आहे आणि तो लगेच चिकटला आहे त्या झाडाला. हे बघा पोजिंग साठी. गुडू काय पोज आहे तुझी? फोटो काढू. मध्ये असा एक माणूस असतो की सगळे एकत्र मज्जा करतात आणि तो फोनवर बोलत असतो. आणि हा बघा मिलन कसा फोनवर बोलतोय. मौसम असताना आयटम फोनवर असताना. चला तर मित्रांनो आता कारवीची मज्जा घेतलेली आहे आणि तुम्हाला थोडे शॉर्ट दाखवतो कारवीचे, ते तुम्ही बघा. मी कोणाला घेऊ आणि कोण नाही माझ्याकडे, त्यामुळे जर कोणाला वाटलं जर मग घरी कोणी बोललं की कारवीची फुलं आण तर त्यांच्यातली थोडी चोरणार आणि घेऊन जाणार मी. 2 मिनिटात वातावरण किती चेंज झालंय बघा मित्रांनो. आता इथे पाऊस आलाय. पूर्ण पूर्ण पब्लिक एकदम घरी पाळलेली आली आहे आणि सगळी बघा कसे जातात. आणि बघूया हे बघा मिलन आणि माझे मित्र कसे चालणे. माझे मित्र ते बघा डोक्यावर काय केस घेऊन कोण धावतोय. झाडाच्या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत आणि त्या झाडाजवळ सगळे थांबलेले आहेत. पाऊस नको पडायला. अर्धा तर भिजून झालेलं आहे आपलं, काय होऊ शकत नाही. बघूया मिलन तर बघा पूर्ण मिलनने टी शर्ट वरती केलेला आहे. फुलं घरी चालवलेले आहेत कुड्डूने. आणि ती प्रत्येक तुझी कुठे आहेत फुलं? सध्या काय अशा तऱ्हेने आम्ही कारवील फेस्टिवल 2024 व्हिजिट केलेला आहे आणि तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी, त्यामुळे बघा गुड्डू मिलन तुला काय बोलायचं आहे? नाही, भरपूर एन्जॉय केला तुम्ही. प्लीज या सर्वांनी. थोडे दिवसाची मजा आहे. मोस्टली 7 दिवस राहील अजून कारवील फेस्टिवल, नंतर संपेल. त्याच्यामुळे या सर्वांनी आणि एन्जॉय करा. चला बाय बाय. लाईक करा.